Hello students. In the last article we have completed the remarks for entrance examination. Now we are going to see the next one article, statement pattern. See the definition of statement pattern. What is mean by statement pattern? When two or more statements are joined using one or more connective, the pattern obtained is known as statement pattern. मग बघा आपल्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलंय, व्हेन टू ऑर मोर स्टेटमेंट, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट आर जॉईन्ड यूजिंग वन ऑर मोर कनेक्टिव्ह. मग याच्या पाठीमागच्या आर्टिकलमध्ये आपण काय शिकलो की एक स्टेटमेंट पी आणि दुसरं स्टेटमेंट क्यू, मिनिमम स्टेटमेंट 2 घेतली होती. ही 2 स्टेटमेंट जर आपण अँडने जोडली किंवा हीच 2 स्टेटमेंट ऑरने जोडली किंवा हीच 2 स्टेटमेंट इफ देनने जोडली, दॅट इज पी इम्प्लाइज क्यू. हीच 2 स्टेटमेंट जर आपण इफ अँड ओनली इफने जोडली, पी डबल इम्प्लाइज क्यू, तर ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, कंपाऊंड स्टेटमेंट. पुढं गेल्यानंतर आणखी काय पाहिलं की जेव्हा 2 स्टेटमेंट पर्टिक्युलरली अँडने जोडलेले असतात, देन इट इज कॉल्ड ॲज कंजक्शन. ऑरने जोडले असतील तर इट इज डिसजंक्शन. इफ देनने जोडले असतील तर इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लाइजने जोडले असतील तर बाय कंडिशनल. शिवाय याचबरोबर एखादं सिंगल स्टेटमेंट दिलं असेल तर त्याचं आपण काय फाइंड आउट करतो, निगेशन फाइंड आउट करतो. यालासुद्धा काय म्हटलं जातं, कंपाऊंड स्टेटमेंट. मग या प्रत्येक ठिकाणी मिनिमम 2 स्टेटमेंट आहेत. पण आणखी आपणाला माहीत आहे की लॉजिकमध्ये जर पहिलं स्टेटमेंट रिप्रेझेंट करायचं असेल तर नोटेशन पी यूज केलं जातं, दुसऱ्या स्टेटमेंटसाठी क्यू, तिसऱ्या स्टेटमेंटसाठी आर आणि चौथ्या स्टेटमेंटसाठी यस. कनेक्टिव्ज अँड आहे आपल्याकडं, ऑर आहे, इम्प्लाइज आहे, डबल इम्प्लाइज आहे आणि निगेशन. ही 5 कनेक्टिव्ज आहेत. स्टेटमेंट पॅटर्नच्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे, मिनिमम किती स्टेटमेंट घ्या, 2 स्टेटमेंट आर जॉईन्ड यूजिंग one or more connective, then the pattern obtained is known as a statement pattern. आता फॉर एक्झाम्पल बघूया आपण. सपोज पी क्यू हे दोघं अँडने जोडलेत, याला एक ब्रॅकेट पुटअप केला आपण. इम्प्लाइज निगेशन क्यू. ऑब्झर्व करा स्टेटमेंट या ठिकाणी किती आहेत, तर 2च आहेत, पी आणि क्यू. क्यू हे परत रिपीट झालं आहे, म्हणजे ओरिजिनल स्टेटमेंट किती वापरलीत आपण, 2च. आणि ही 2 स्टेटमेंट जोडण्यासाठी एक कनेक्टिव्ह आलं आहे आपल्याकडं अँड, दुसरं आलं आहे इम्प्लाइज आणि तिसरं आलं आहे निगेशन. मग हा जो पॅटर्न मिळतो, ह्या पॅटर्नला म्हटलं जातं स्टेटमेंट पॅटर्न. मग असे एक नाही
कितीतरी पॅटर्न आपल्याला तयार करता येतील. P इम्प्लाइज Q और Q इम्प्लाइज P. पुन्हा ऑब्झर्व केलं, मिनिमम 2 स्टेटमेंट आहेत, पण कनेक्टिव्ह मात्र या ठिकाणी 2. कोणती कोणती 2 आहेत? एक इम्प्लाइज आणि दुसरं ऑर. स्टेटमेंट कोणते कोणते आहेत? P आणि Q. रिपिटेशन झालं त्यांचं, पण एक पॅटर्न तयार झालेला आहे. ह्या पॅटर्नला म्हटलं जातं स्टेटमेंट पॅटर्न. पुढं गेल्यानंतर आणखी P अँड निगेशन P और Q इम्प्लाइज R. आता ऑब्झर्व केला आपण याच्यामध्ये देर आर 3 स्टेटमेंट. मग स्टेटमेंट आपण कमीत कमी 2 वापरायची आहेत. 2, 3, 4, 5 पाहिजे तेवढी स्टेटमेंट वापरू शकतो. कनेक्टिव्ज मात्र तीच आहेत, पुन्हा पुन्हा रिपीट होतात. मग असे जे वेगवेगळे पॅटर्न तयार होतात, ह्या प्रत्येक पॅटर्नला काय म्हटलं जातं? स्टेटमेंट पॅटर्न. निगेशन P अँड निगेशन Q और P अँड Q. नंबर 5, P implies negation Q and negation into bracket P or Q. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे पॅटर्न तयार करू शकतो. मग आपल्या नोटबुकमध्ये स्टेटमेंट पॅटर्नची डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स गरजेचे आहेत. नेक्स्ट वन आर्टिकल, ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. मग सुरुवातीला आपण आपल्या टॉपिकमध्ये पाहिलं की सिंगल स्टेटमेंट जर P असेल, आयदर इट इज ट्रू और इट इज फॉल्स. नंतर Q जरी असलं तरी हे सुद्धा ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. त्यानंतर आपण कंपाऊंड स्टेटमेंट पाहिलं P अँड Q. याचा ट्रूथ टेबल पाहिला. P और Qचा ट्रूथ टेबल पाहिला. P इम्प्लाइज Qचा ट्रूथ टेबल होता आपल्याकडं. P डबल इम्प्लाइज Qचा सुद्धा ट्रूथ टेबल होता. मग आता जो हा स्टेटमेंट पॅटर्न, का तर याच्या नावातच काय आहे? स्टेटमेंट. आणि त्या स्टेटमेंटचा काय तयार झाला आहे? पॅटर्न. मग ह्या स्टेटमेंट पॅटर्नला ट्रूथ टेबल असतो का? तर डेफिनेटली असतो. आणि हा ट्रूथ टेबल कसा तयार केला जातो हे आपल्याला शिकायचं आहे. मग दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करण्यासाठी पहिला मुद्दा, याच्यामध्ये ओरिजिनल स्टेटमेंट. मग ओरिजिनल म्हणजे कोण? P, Q, R, S. यापैकी कोणते कोणते लेटर प्रेझेंट आहेत बघा. ते रिपीट किती वेळा झालेत, कितीही वेळा होऊ द्यात, फक्त ओरिजिनल स्टेटमेंट इथं P आहे, Q आणि पुन्हा Q आणि P रिपीट झालेत. याचा अर्थ स्टेटमेंट 4 नाहीत, स्टेटमेंट 2च आहेत, P आणि Q. मग आपणाला ट्रूथ टेबल तयार करताना पहिला कॉलम Pचा, दुसरा Qचा. जे 2 ओरिजिनल स्टेटमेंट आहेत, 2 असतील, 3 असतील, कितीही असू द्यात, त्यापैकी पर्टिक्युलरली निगेशन म्हणजे निगेशन P, निगेशन Q अशी टर्म आहे का ते शोधायचं. तर इथं कुठंही टर्म नाही. जर असेल तर आपणाला तिसरा कॉलम निगेशन Pचा करायचा आहे, चौथा कॉलम निगेशन Qचा करायचा आहे आणि मगच पुढं जायचं आहे. पण आत्ता यांच्यापैकी आपल्याकडं कोणीही नाही. मग आता एका एका ब्रॅकेटचा विचार करायचा. P आणि Q हे दोघंजण आपल्याकडं आहेत आणि हे दोघं आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये कशाने कनेक्ट केलेत? अँडने. म्हणजेच आपला पुढचा कॉलम P अँड Q हा ब्रॅकेट कंप्लीट झाला. पुढचा ब्रॅकेट Q और P. मग Q और P. ऑब्झर्व करा, ब्रॅकेट नंबर 1 आणि ब्रॅकेट नंबर 2 हे 2 ब्रॅकेट आता कोणत्या कनेक्टिव्हने जोडलेले आहेत? इम्प्लाइजने. मग P अँड Q आपणाला कॉलम नंबर 3 मध्ये मिळाला आहे, Q और P कॉलम नंबर 4 मध्ये मिळाला आहे आणि हे 2 कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 4 आता इम्प्लाइजने कनेक्ट केलेत.
पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू ऑर पी. मग आपल्याला जे पाहिजे ते 5व्या कॉलममध्ये मिळालेलं आहे. टेबल कंप्लीट करायचा आहे आपल्याला. टेबल कशा पद्धतीने हा टेबल तयार करायचा बघा. करा ऑब्झर्व. मूळची स्टेटमेंट कोण कोण आहेत? पी आणि क्यू. आपण शिकलो मग पी ट्रू असतो, क्यू ट्रू असेल, किंवा पी ट्रू असेल, क्यू फॉल्स असेल, किंवा पी फॉल्स असेल, क्यू ट्रू असेल, किंवा काय चान्सेस असतात? दोघंही फॉल्स असतील. मग आता कोणताही टेबल तयार करताना स्टेटमेंट पॅटर्नचा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा दिलेली स्टेटमेंट दोनच असतील तर पीच्या एंट्रीज 2 ट्रू 2 फॉल्स आणि क्यूच्या एंट्रीज ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. टी टी एफ एफ टी एफ टी एफ अशा पद्धतीच्या एंट्रीज घ्यायच्या आहेत. आता कॉलम नंबर 3 मध्ये जे पी आणि क्यू आहेत ते कशाने जोडलेत? अँडने. मग पाठीमागच्या एक्झरसाइजमधला आपणाला कंजक्शनचा टेबल माहीत पाहिजे. मग कंजक्शन काय शिकवतो? इफ बोथ द एंट्रीज आर ट्रू देन कंजक्शन इज ट्रू. आयदर इट इज ऑलवेज फॉल्स. टी टी टी. बाकी सगळ्या ठिकाणी काय येणार? एफ. चौथा कॉलम क्यू ऑर पी. आता पहिली एंट्री क्यूची, दुसरी एंट्री पीची आणि टेबल ऑरचा, म्हणजेच डिसजंक्शन. डिसजंक्शन काय सांगतो? दोन्ही एंट्रीज फॉल्स असतील तर डिसजंक्शन फॉल्स असतं, अन्यथा डिसजंक्शन आपल्याकडं ट्रू असतं. टी टी ऑरसाठी टी, एफ टी ऑरसाठी टीच, टी एफ इट इज टी, एफ एफ इट इज फॉल्स. पाचवा कॉलम ऑब्झर्व करा. हा ब्रॅकेट पी अँड क्यू हा ब्रॅकेट आपणाला कॉलम नंबर 3 मध्ये मिळाला आहे. क्यू ऑर पी हा ब्रॅकेट कॉलम नंबर 4 मध्ये मिळाला आहे. पहिली एंट्री कॉलम नंबर 3 ची, दुसरी एंट्री कॉलम नंबर 4 ची आणि ह्या दोघांच्या मध्ये कनेक्टिव्ह आहे इम्प्लाइजचा. मग त्यासाठी इम्प्लाइजचा ट्रूथ टेबल. मग इम्प्लाइजचा ट्रूथ टेबलसुद्धा आपणाला काय सांगतो हे परफेक्टली लक्षात असलं पाहिजे. जेव्हा पहिली एंट्री ट्रू असते आणि दुसरी एंट्री फॉल्स असते तेव्हा इम्प्लाइज फॉल्स असतो. इतर सर्व ठिकाणी इम्प्लाइज ट्रू असतो. करा ऑब्झर्व आता. टी टी पहिला ट्रू दुसरा ट्रू, इम्प्लाइज ट्रू. एफ टी पहिली एंट्री फॉल्स आहे, दुसरी ट्रू आहे, इम्प्लाइज ट्रू. एफ टी ट्रू, एफ एफ इट इज ट्रू. हा झाला आपल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल. समजा आपण आणखी एखादं एक्झाम्पल कन्सिडर केलं. पी इम्प्लाइज निगेशन क्यू और निगेशन पी अँड क्यू. पुन्हा आपण ऑब्झर्व केलं, दिलेल्या पॅटर्नमध्ये ओरिजिनल स्टेटमेंट किती आहेत? तर 2च आहेत. पहिला पी, दुसरा क्यू. म्हणजे 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. त्यापैकी कोणाचं निगेशन आहे का? पी इम्प्लाइज निगेशन क्यू, क्यूचं निगेशन आलं आहे. त्याचबरोबर इथं निगेशन पी. मग जेव्हा ह्या सिंगल स्टेटमेंटचं निगेशन असतं तेव्हा नेहमीच तिसरा कॉलम निगेशन पीचा क्रिएट करायचा. क्यूचं निगेशन आहे का? येस.
पुढचा कॉलम निगेशन क्यूचा, पहिला पीचा, दुसरा क्यूचा, पीचं निगेशन आलं असेल तर तिसरा कॉलम निगेशन पीचा, क्यूचं निगेशन आलं असेल तर चौथा कॉलम निगेशन क्यूचा. मग आता काही वेळा पीचं निगेशन नसतं, फक्त क्यूचं असतं, तर तिसरा कॉलम निगेशन क्यूचा. हे 4 कॉलम झाल्यानंतर एक एक ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. बघा आता मग ब्रॅकेट कसा काय सॉल्व करू शकतो, तर आपल्याकडं एक एंट्री पीची अवेलेबल आहे, निगेशन क्यू मिळतो आहे आपल्याला चौथ्या कॉलममध्ये. मग पी निगेशन क्यू कशाने जोडलेत, इम्प्लाइजने. पी इम्प्लाइज निगेशन क्यू, हा ब्रॅकेट कंप्लीट झाला. पुढचा ब्रॅकेट बघा, का तर 2 ब्रॅकेटच्या मध्ये ऑर आहे, मग 2 ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतरच ऑरचा विचार करायचा आहे. निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू. आणि मग हा पहिला ब्रॅकेट दुसरा ब्रॅकेट यांचे कॉलम आपणाला मिळालेले आहेत. हे कॉलम झाल्यानंतर हे 2 ब्रॅकेट म्हणजेच आत्ता कॉलम नंबर 5 आणि 6 कशाने जोडायचे आहेत, ऑरने. मी इथं लिहिलं 5 ऑर 6. एक्झाममध्ये आपण असं लिहायचं नाही, जे स्पष्ट स्टेटमेंट आहे ते सगळं लिहायचं. मग आता एंट्रीज, व्हेरी सिंपल केस. केलं ऑब्झर्व आपण, पी सांगितलं मी 2 एंट्री ट्रू 2 फॉल्स, क्यू 1 ट्रू 1 फॉल्स, टी एफ. आता ह्या पीचं निगेशन करायचं आहे. पीच्या एंट्रीज ऑब्झर्व करा. ट्रूचं निगेशन काय शिकलो आपण, फॉल्स. म्हणजे 2 वेळा काय येणार, फॉल्स, आणि 2 वेळा ट्रू. निगेशन क्यू एफ टी. पुढचा कॉलम व्यवस्थित बघा, पी आणि निगेशन क्यू. मग पीचा कॉलम 1 नंबरला आहे, निगेशन क्यूचा कॉलम 4 नंबरला आहे. पहिली एंट्री कॉलम नंबर 1ची, दुसरी एंट्री कॉलम नंबर 4ची, आणि कनेक्टिव्ह दोघांच्यामध्ये कोण आहे, इम्प्लाईज. म्हणजे टेबल आपणाला इम्प्लाईजचा ऑब्झर्व करायचा आहे. टी एफ, पहिली एंट्री ट्रू, दुसरी फॉल्स. इम्प्लाईज काय शिकवतो, तर एफ शिकवतो. टी इम्प्लाईज काय सांगतो, टी. एफ इम्प्लाईज काय सांगतो, टीच. एफ टी, इट इज अगेन टी. मग चूक आपली फक्त इम्प्लाईजलाच होते, कारण इम्प्लाईजमध्ये पहिली एंट्री ट्रू आहे आणि दुसरी फॉल्स असेल तर फॉल्स असतो. त्यानंतर आपल्याला 6वा कॉलम, पहिली एंट्री कोणाची बघायची आहे, निगेशन पीची, म्हणजेच कॉलम नंबर 3ची, आणि दुसरी एंट्री कोणाची बघायची आहे, कॉलम नंबर 2ची. हे असं जायचं आहे आपल्याला. आणि कनेक्टिव्ह कोण आहे, अँड. मग अँड काय सांगतो, जर दोघं ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. एफ टी, इट इज एफ. इट इज एफ. अँड आहे टी आणि टी एफ अगेन एफ. हा ब्रॅकेट 5 नंबरचा आणि हा ब्रॅकेट 6 नंबरचा. आता कशाने जोडलेत, ऑरने. ऑर काय सांगतो, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अन्यथा ट्रू. एफ टी एफ टी. मग अशा पद्धतीने आपणाला ट्रूथ टेबल तयार करता आला पाहिजे. मग आता डिपेंडिंग ऑन दीज ट्रूथ टेबल्स, फॉर एक्झाम्पल्समध्ये आपण हे आपल्या नोटबुकमध्ये कवर केलं. त्यानंतर ह्या ट्रूथ टेबलवरती डिपेंडंट आपण आणखी 2 मुद्दे शिकू शकतो. एक
टॉटॉलॉजी. आता टॉटॉलॉजी म्हणजे काय? दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार केला आणि ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर शेवटच्या कॉलममधल्या सगळ्याच्या सगळ्या एंट्री जर ट्रू असतील then that statement pattern is known as tautology. दुसरा मुद्दा कॉन्ट्रॅडिक्शन. आता कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे काय? पुन्हा एकदा आपण स्टेटमेंट पॅटर्न तयार केला आणि लास्ट कॉलमच्या ऑल एंट्रीज जर फॉल्स असतील then that statement pattern is known as contradiction. करा ऑब्झर्व या ठिकाणी. हा जो पहिला स्टेटमेंट पॅटर्न होता याच्यामधल्या लास्ट कॉलमच्या एंट्रीज टी 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 देन धिस स्टेटमेंट पॅटर्न इज नोन ॲज टॉटॉलॉजी. जर याच्याऐवजी असं घडलं असतं ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ इट्स ट्रूथ टेबल आर फॉल्स देन इट इज नोन ॲज कॉन्ट्रॅडिक्शन. मग पहिला टॉटॉलॉजी होता. दुसरा कॉन्ट्रॅडिक्शन आहे का? नाही. किंवा टॉटॉलॉजी तरी आहे का? नाही. मग याला काय म्हटलं जातं? मग जेव्हा अशा रिमिक्स एंट्रीज आलेल्या असतात, काही पण येतील, एफ टी टी टी, एफ एफ टी टी, एफ 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 टी, एफ टी एफ टी, कशाही एंट्रीज आल्या तर त्याला म्हटलं जातं कॉन्टिजन्सी. म्हणजे थोडक्यात काय? जो स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रॅडिक्शन पण नाही त्या प्रत्येक स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्टिजन्सी असं म्हटलं जातं. नेक्स्ट आर्टिकल टॉटॉलॉजी. इफ ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ truth table of a given statement pattern are as capital T, then it is known as tautology. बघा आपल्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे. इफ ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलममधल्या सगळ्याच्या सगळ्या एंट्रीज काय असतील? कॅपिटल टी, तरच त्या स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हटलं जातं? टॉटॉलॉजी. पुढचं हेडिंग आपण टाकू शकतो कॉन्ट्रॅडिक्शन. मग वरचीच डेफिनेशन आपण आहे अशी आपल्या नोटबुकमध्ये कवर करणार. फक्त या ठिकाणी जो कॅपिटल टी आला आहे त्याच्याऐवजी काय पुटअप करायचं आहे? कॅपिटल एफ. नेक्स्ट कॉन्टिजन्सी. कॉन्टिजन्सी म्हणजे काय? इफ द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न is neither tautology nor contradiction. If given statement pattern is neither tautology nor contradiction, then it is known as कॉन्टिजन्सी. स्टेटमेंट पॅटर्नची डेफिनेशन, 2 एक्झाम्पल्स, त्याच्यानंतर ह्या 3 डेफिनेशन्स आपल्या नोटबुकमध्ये कवर करा. एक्झरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. बघा आपल्याला क्वेश्चन काय सांगितलं आहे? कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. खाली दिलेल्या प्रत्येक स्टेटमेंट पॅटर्नसाठी आपणाला ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. नंबर फर्स्ट,
P implies Q and Q implies P. ट्रूथ टेबल तयार करणं ही एक सिंपल केस आहे. याच्यामध्ये ओरिजिनल स्टेटमेंट किती आहेत? तर आपणाला दिसतंय एक P दुसरा Q. ह्या P किंवा Q पैकी कोणाचं निगेशन आलंय का? तर नाही. जर आलं असेल तर तिसऱ्या कॉलममध्ये निगेशन P, चौथ्या कॉलममध्ये निगेशन Q. ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे आपल्याला. P इम्प्लाइज Q हा ब्रॅकेट आपण कंप्लीट करून घेतला. त्यानंतर पुन्हा P इम्प्लाइज Q अँडने कनेक्ट झाला आहे कोणाबरोबर? Q बरोबर. P इम्प्लाइज Q अँड Q. पुढं हा रेक्टँग्युलर ब्रॅकेट आता आपणाला इथं कॉलम नंबर 4मध्ये मिळाला आहे. मग रेक्टँग्युलर ब्रॅकेट इम्प्लाइजने P बरोबर कनेक्ट आहे. कम्प्लिटली आपण रेक्टँग्युलर ब्रॅकेट लिहिला. बघा, इम्प्लाइज पुढं कोण आला? P. मग हे टोटल पॅटर्न आपला या कॉलममध्ये कव्हर झालेला आहे. ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबल तयार करणं हे खूप सिंपल काम आहे. Pच्या एंट्रीज काय घ्यायच्या असतात म्हणून मी सांगितलं. 2 ट्रू 2 फॉल्स. Q काय घ्यायचा? TF TF. P इम्प्लाइज Q माहीत आहे तुम्हाला. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, तिसरा ट्रू, चौथा ट्रू. आता पहिली एंट्री P इम्प्लाइज Qची, दुसरी Qची आणि टेबल अँडचा डोक्यात पाहिजे आपल्या. T T अँड काय सांगतो? T F F पुन्हा F T T T TF F. आता हा कंप्लीट ब्रॅकेट इथं दिसतोय तुम्हाला, रेक्टँग्युलर ब्रॅकेट. इम्प्लाइजने कनेक्ट आहे कोणाबरोबर? P बरोबर. पहिली एंट्री ह्या ब्रॅकेटची म्हणजेच ह्या कॉलम नंबर 4ची आणि दुसरी एंट्री हे उलटं यायचं आहे आपणाला. इम्प्लाइजला तर ही सगळ्यात मोठी काळजी घ्यावी लागते. इतर ठिकाणी नाही घेतली तरी चालते, पण इम्प्लाइजला मात्र 100% चूक होते. अगोदर कोण आहे? कॉलम नंबर 4. इम्प्लाइज कोण आहे? कॉलम नंबर 1. T T ट्रू. F T. बघा आता F T इम्प्लाइजमध्ये आपणाला काय शिकवतो? तर ट्रू शिकवतो. हेच जर आपण असं घेतलं असतं T F तर उत्तर आलं असतं F. म्हणून इम्प्लाइजला ही काळजी घ्यावी लागते. त्यांचा सिक्वेन्स बदलून चालत नाही. T F ओके F आणि F F T. हा झाला दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल. बोर्ड एक्झामला 2 मार्क्ससाठी असतो अँड बोर्ड एक्झामला हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी असतो आणि एंट्रन्सला 2 मार्क्ससाठी असतो. आता नंबर सेकंडमध्ये काय सांगितलं? P अँड निगेशन Q. डबल इम्प्लाइज P इम्प्लाइज Q. पुन्हा स्टेटमेंट किती आहेत आपल्याकडं? तर 2च. पहिला P दुसरा Q. ऑब्झर्व केलं की राऊंड ब्रॅकेटमध्ये निगेशन कोणाचं आहे का? Pचं किंवा Qचं? Pचं नाही आहे. जर Pचं असतं तर कॉलम नंबर 3 Qचं आहे. कॉलम नंबर 3ला Q पुटअप केला. पहिला ब्रॅकेट P अँड निगेशन Q. हा ब्रॅकेट का कंप्लीट करतोय? आपणाला P मिळाला आहे, निगेशन Q मिळाला आहे. मग P अँड निगेशन Q ब्रॅकेट कंप्लीट झाला. दुसरा ब्रॅकेट P इम्प्लाइज Q आणि शेवटी मग P अँड निगेशन Q डबल इम्प्लाइज P इम्प्लाइज Q. एंट्रीज पुटअप करायच्यात. Pच्या एंट्री 2 ट्रू 2 फॉल्स. Q T F T F. निगेशन Q F T F T. चला पुढं आता P निगेशन Q अँडने जोडलेत.
मग पहिली एंट्री पीची बघायची, दुसरी निगेशन क्यूची बघायची, टेबल अँडचा. टी एफ अँड काय सांगतो एफ, टी टी ट्रू, एफ एफ एफ, एफ टी अगेन एफ. पी इम्प्लाइज क्यू, पहिली एंट्री पीची, दुसरी क्यूची, टेबल इम्प्लाइजचा. टी टी टी, टी एफ एफ, एफ टी टी आणि एफ एफ पुन्हा टी. आता पहिली एंट्री ह्या ब्रॅकेटची पी अँड निगेशन क्यूची, दुसरी एंट्री पी इम्प्लाइज क्यूची, म्हणजे पहिली एंट्री कॉलम नंबर 4ची, दुसरी कॉलम नंबर 5ची आणि टेबल डबल इम्प्लाइजचा. डबल इम्प्लाइज काय शिकवतो? इफ बोथ आर ट्रू देन डबल इम्प्लाइज इज ट्रू, इफ बोथ आर फॉल्स देन डबल इम्प्लाइज इज ऑल्सो ट्रू. एफ टी एफ, टी एफ एफ, एफ टी एफ आणि एफ टी एफ. मग आता ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम काय मिळालेत आपणाला? तर एफ मिळालेले आहेत. इफ ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर एफ देन द स्टेटमेंट पॅटर्न इज नोन ॲज, काय म्हटलं जातं? कॉन्ट्रॅडिक्शन. मग जेव्हा तुम्हाला ट्रूथ टेबल तयार करा आणि इंटरप्रिट युअर रिझल्ट म्हटलं जातं, तेव्हा त्याच्या खाली आपण लिहिलं पाहिजे. काय लिहिलं पाहिजे? द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रॅडिक्शन. नंबर 3, पी अँड क्यू डबल इम्प्लाइज क्यू ऑर आर. आता ऑब्झर्व करा, या ठिकाणी ओरिजिनल स्टेटमेंट किती आहेत? देर आर ओरिजिनली 3 स्टेटमेंट्स पी क्यू आर. मग जेव्हा 3 स्टेटमेंट असतील, पहिला कॉलम पी, दुसरा क्यू, तिसरा आर. मग आता ह्या तिघांपैकी जर पीचं निगेशन असेल तर पुढचा कॉलम, क्यूचा असेल तर त्याच्या पुढचा आणि आरचा असेल तर त्याच्या पुढचा, म्हणजे कॉलम नंबर 4, 5, 6ला ह्या पी क्यू आरचं निगेशन आलं पाहिजे. जी टर्म ॲबसेंट असेल ती ड्रॉप करायची आहे. मग आत्ता तर आपल्याकडं कोणाचंही निगेशन नाही ह्या प्रॉब्लेमसाठी. मग एक एक ब्रॅकेट पी अँड क्यू, नंतर क्यू ऑर आर आणि शेवटी पी अँड क्यू डबल इम्प्लाइज क्यू ऑर आर. आता एंट्रीज ऑब्झर्व करा. जेव्हा तुमच्याकडं 2च स्टेटमेंट होती तेव्हा पीच्या एंट्रीज 2 ट्रू 2 फॉल्स, क्यूच्या एंट्रीज टी एफ अल्टरनेट घेतल्या होत्या. पण आता 3 स्टेटमेंट आली आहेत. मग 10th स्टँडर्डमध्ये 11th स्टँडर्डमध्ये आपण प्रोबॅबिलिटी शिकलो होतो. मग त्या प्रोबॅबिलिटीमध्ये काय पाहिलं होतं आपण, की जर 2 कॉईन टॉस केले, एच एच, एच टी, टी एच आणि टी टी, हेड हेड, हेड टेल, टेल हेड आणि टेल टेल, असा सॅम्पल स्पेस होता आपला. जेव्हा 3 कॉईन टॉस केली, आठवतंय का बघा, एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच, टी टी एच, टी एच टी, एच टी टी आणि टी टी टी. मग 2 कॉईन टॉस केल्यानंतर आपल्या सॅम्पल स्पेसमध्ये 4 पॉईंट होते आणि 3 कॉईन टॉस केल्यानंतर आपल्या सॅम्पल स्पेसमध्ये 8 पॉईंट होते. सेम केस. मग जेव्हा आपण 2च स्टेटमेंट यूज केली, पी आणि क्यू, मग पी काय घेतला? टी टी एफ एफ. क्यू काय घेतला? टी एफ टी एफ, टी टी एफ एफ. बघा, म्हणजे टोटल एंट्रीज किती आल्या आपल्याकडं? 4च पॉसिबिलिटीज होत्या. पण आता 3 कॉईन टॉस केले, तसंच आपण 3 स्टेटमेंट कन्सिडर केलेले आहेत. सेम केस, जसं इथं एच 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 होतं तसं इथं काय ना, टी टी टी. प्रोबॅबिलिटीमधला एच हेड आणि टी टेल रिप्रेझेंट करतो.
लॉजिकमध्ये टी ट्रू रिप्रेझेंट करतो आणि एफ फॉल्स रिप्रेझेंट करतो. मग आता हे जर असं 8 एंट्रीज मांडायच्या म्हटलं तर थोडंसं किचकट होतं. मग हे सिम्पल कसं करायचं, तर ह्या पीच्या पहिल्या 4 एंट्रीज ट्रू मांडायच्या, नंतरच्या 4 फॉल्स घ्यायच्या. क्यूच्या 2 ट्रू 2 फॉल्स, पुन्हा 2 ट्रू पुन्हा 2 फॉल्स आणि आर मात्र अल्टरनेट जायचं TF 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 TF. नवीन काय असेल तर फक्त एवढंच. जर 3 स्टेटमेंट आले असतील तर पीच्या पहिल्या 4 एंट्रीज ट्रू, नंतरच्या 4 फॉल्स. क्यू 2 ट्रू 2 फॉल्स, पुन्हा 2 ट्रू 2 फॉल्स आणि आर अल्टरनेट TF TF. एवढं काम झालं की बाकी पुढचं काम तुमचं तेच आहे. नवीन आपणाला काहीही शिकायचं नाही. करा ऑब्झर्व. पी आणि क्यू कशाने जोडलेत? अँडने. पी क्यू अँडने जोडलेत. अँड काय शिकवतो? जर दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. टी टी टी, पुन्हा टी टी टी, टी एफ एफ, टी एफ एफ, एफ टी एफ, एफ टी एफ, एफ 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 एफ. आता क्यू आणि आर ऑरने जोडलेत. ऑर काय सांगतो? इफ बोथ आर फॉल्स देन फॉल्स. टी टी टी, टी एफ टीच, एफ टी टी, एफ एफ फॉल्स, टी टी टी, टी एफ एफ, एफ टी, टी एफ टी, एफ टी टी आणि एफ एफ पुन्हा फॉल्स. आता हा आणि हा कॉलम डबल इम्प्लाइजने कनेक्ट करायचा आहे आपणाला. डबल इम्प्लाइज काय सांगतो? दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. टी हा झाला टी, एफ टी एफ, एफ एफ एफ, सॉरी एफ एफ टी, एफ टी एफ, एफ टी एफ, एफ टी एफ आणि एफ एफ मात्र टी. यातल्या एंट्रीज ऑब्झर्व केल्या आणि एंट्रीज ऑब्झर्व करून हा टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन किंवा कॉन्टिजन्सी काय आहे हे आपण सांगू शकतो. तर सध्या इट इज अ कॉन्टिजन्सी. एक्झरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्याच्यामधले 3 सम्स सॉल्व करून दिलेत. राहिलेले सम्स आपण होमवर्कसाठी, प्रॅक्टिससाठी केलेच पाहिजेत.